म्हणाल? नाही, अजिबात नाही. अशा पद्धतीच्या वक्तव्याचं समर्थन कुठलाही राजकीय पक्ष करत नाही. गोपीचंद पडळकर यांनी जे वक्तव्य केलं त्याचा निषेध सगळ्यात आधी भारतीय जनता पार्टीने केला आणि त्यांना सांगितलं की इथून पुढे कुठलेही कुणाच्याही वैयक्तिक आयुष्यावर, आई वडिलांबद्दल कमरेखालचे शब्द असे वापरू नये. माझी माध्यमांना देखील विनंती आहे नवनाथजी निषेध केला आहे, बरोबर आहे, पण कठोर माझी कारवाई माध्यमांना केल्याचं देखील दिसत विनंती नाही आहे की अशा पद्धतीचे वक्तव्य फक्त गोपीचंद पडळकर करतात का? अशा पद्धतीची वक्तव्य संजय राऊत रोज सकाळी येऊन टीव्हीवर करतात. आपण संपूर्ण कार्यक्रम त्यांचा लाईव्ह दाखवतो. आपण फक्त कुठेही असं पडळकर म्हणत नाही, नाही, अनेक आपण नावं घेता कुठेही येऊ असं शकतात. म्हणत आज नाही आम्ही की ती संजय राऊत घेतलेली आहे. चुकले. मी काय म्हणतो की आपण कुठेही त्याचाही निषेध करत नाही. अशा पद्धतीची वक्तव्य कुठल्याही बाजूने, भारतीय जनता पार्टीचा माणूस चुकला तर नक्कीच त्याला शिक्षा झाली पाहिजे, परंतु इतर पक्षातल्या लोकांनी निषेधाचा देखील मुद्दा नाहीये. मीडियाच्या माध्यमातून आम्ही निषेध करतच असतो. कारवाई करणं आमच्या हातात नाहीये. आम्ही कारवाईबद्दल विचारतोय. आपण देखील फक्त मी एबीपी माझा मत नाही, एकूण माध्यम म्हणून देखील अशी वक्तव्य करणाऱ्याला आम्ही टीव्हीवर दाखवणारच नाही. अशी जर का भूमिका सर्व माध्यम मिळून एबीपी माझानी घ्यावी आणि इतर सर्व माध्यमांनी मिळून जर घेतली तर मला वाटतं इथून पुढे कुणीही अशा पद्धतीचं वक्तव्य करण्याची हिंमत करणार नाही. जशी राजकीय पक्षांनी, मी प्रशांत जगताप यांचं अभिनंदन करतो की सगळ्या राजकीय पक्षांनी एक भूमिका, एक कर्तृत्व आणि कारनामे दाखवणं ही मीडियाची जबाबदारी असते. त्यामुळे ही वक्तव्य जर लोकांना दाखवली नाही तर ती किती खाली घसरलेली भाषा आहे हे लोकांना कसं कळेल? त्यामुळे हे दाखवणं आमचं कर्तव्यच आहे. करणाऱ्याला टीव्हीवर दाखवणार नाही तर मी पुढे जाते. आता मी प्रशांतजींकडे जाते. नवनाथजी पुन्हा तुमच्याकडे येईन, पण प्रशांतजी तुम्हालाही हाच प्रश्न विचारायचा आहे की ही अपरिहार्यता झालेली आहे का कुठेतरी पक्षांची, की अशा पद्धतीने वक्तव्य केलं तर लगेच कुठेतरी एक ट्रॅक्शन मिळतं आणि त्याचबरोबर जे महत्वाचे मुद्दे असतात ते बाजूला पडतात?